नमस्कार, ट्रेंडी व्लॉग्सच्या या आजच्या रेसिपी व्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज मी इथं बनवलेला आहे पिझ्झा। त्यासाठी इथे मी शिमला मिरची, कांदे, पनीर, टमाटे आणि मक्याचे दाणे घेतलेले आहे। गॅसवर पॅन गरम करायला ठेवला आहे। त्यामध्ये अर्धी चमची सारखं बटर टाकायचं आहे। बटर मेल्ट झालं की त्यावर पिझ्झा बेस आहे तो दोघं बाजूंनी शेकून घ्यायचा आहे। इथे मी रेडीमेडचाच पिझ्झा बेस वापरलेला आहे। इथे पिझ्झा बेस जो आहे तो मुलांनी खेळून थोडासा ब्रेक करून दिला होता, म्हणून एका बाजूने तो थोडासा असं तुटल्यासारखा झालेला होता। दोघं बाजूंनी 2-2 मिनिटं शेकून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने मी हा दुसरा पिझ्झा बेस सुद्धा दोघं बाजूंनी पॅन मध्ये शेकून घेणार आहे। एका जणाने मेसेज केला होता की पिझ्झाची रेसिपी दाखवा, म्हणून म्हटलं चला आज बनवून घेते। या आधी पण मी पिझ्झाची रेसिपी शेअर केलेली आहे। बाजारात आता भरपूर ठिकाणी स्वीट कॉर्न बघायला मिळत होते, म्हणून इथे मी स्वीट कॉर्न पिझ्झा बनवून बघितला आणि तो चवीला खूप छान झाला होता। इथं दोघं पिझ्झा बेस शेकून झालेले आहेत। आता उरलेलं जे बटर आहे त्यामध्येच मी कांदा, शिमला मिरची, पनीर, टोमॅटो आणि स्वीट कॉर्न जे आहे ते परतून घेणार आहे। म्हणजे 2-3 मिनिटच परतायचं आहे, जास्त शिजवायचं नाही, नाही तर त्यातला क्रंचीपणा निघून जाईल। त्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आहे। मीठ फक्त भाज्यांपुरतंच टाकायचं आहे, कारण की पिझ्झा सॉसमध्ये ऑलरेडी मीठ असतं, तर जास्त खारसट नको व्हायला, तर गरजेनुसारच मीठ टाकायचं आहे। मीठ टाकून झाल्यानंतर गॅसची फ्लेम बंद केलेली आहे, नाही तर मिठाचं पाणी सुटेल आणि भाज्या जास्त शिजून जाणार। तर आता हे परतून झालं आहे, हे मी बाजूला ठेवते। तर सगळ्यात आधी इथे मी पिझ्झा बेस आहे त्याच्यावर पिझ्झा सॉस लावणार आहे। हा रेडीमेडचाच पिझ्झा सॉस आहे। इथे पिझ्झा सॉस नसेल तर टोमॅटो केचप सुद्धा आपण लावू शकतो। 2 चमचे सारखं सॉस घेतलेला आहे, आपल्या आवडीनुसार कमी जास्त घ्यायचं। तर इथे स्पूनने मी पूर्ण पिझ्झा बेसला सॉस स्प्रेड करून घेतलेला आहे। माझ्याकडे मोझरेला चीज नव्हतं, म्हणून मी इथं चीज स्लाइस होते त्याचे तुकडे करून पिझ्झा सॉसवर ठेवलेले आहेत। जर चीज क्यूब असेल तर आपण इथं चीज क्यूब किसून पण टाकू शकतो। घरच्या घरी आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त साहित्य करू शकतो। आपल्याला चीज किती आवडते किंवा किती तिखट हवं आहे त्यानुसार आपण करू शकतो। तर इथं मी आधी स्वीट कॉर्नचा पिझ्झा बनवते, तर स्वीट कॉर्न जे आहेत ते मी इथं बॉईल करून घेतलेले आहे आणि त्याचे दाणे काढलेले आहेत। स्वीट कॉर्न टाकून झाल्यानंतर इथे मी थोडंसं ऑरेगॅनो स्प्रिंकल केलेलं आहे आणि चिली फ्लेक्ससुद्धा अगदी थोडंसं स्प्रिंकल केलं आहे, कारण की लहान मुलांसाठी बनवत होती स्वीट कॉर्नचा पिझ्झा, तर अगदी थोडंसंच टाकलेलं होतं मी। वरून थोडेसे चीज स्लाइसचे तुकडे ठेवलेले आहेत, म्हणजे स्वीट कॉर्नचा पिझ्झा आहे तो छान असा चीजी होणार। गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेला आहे, तो गरम झालेला आहे। आता त्यावर हा पिझ्झा आहे तो ठेवते। त्यामध्ये अगदी 1 चमची सारखं पाणी टाकलेलं आहे। इथे मी तेलाची पळी घेतली आहे, पण पाणी आहे ते, तर अगदी 1 चमची सारखं पाणी टाकून झाकायचं आहे, म्हणजे त्याच वाफेमध्ये हा पिझ्झा छानपैकी कुक होऊन जातो। 5 ते 7 मिनिटापर्यंतच हा गॅसवर राहू द्यायचा आहे। तर तो कुक होतो तोपर्यंत इथे मी दुसरा पिझ्झा बेसवर पिझ्झा सॉस स्प्रेड करून घेते आणि त्याची तयारी करून ठेवते, म्हणजे तो कुक झाल्यानंतर हा लगेच ठेवता येणार। मुलांना पिझ्झा खूप आवडतो आणि बऱ्याचदा ते ऑर्डर करायचं म्हटलं की तो अर्धा ते पाऊण तासामध्ये येतो, आणि अशा पद्धतीने आपण घरी बनवून घेतला तर मुलंही आवडीने खातात आणि आपल्यालाही बनवायला काही जास्त मेहनत लागत नाही। तर इथे मी पिझ्झा सॉस स्प्रेड करून घेतलेला आहे। आता इथे ज्या भाज्या परतून घेतल्या होत्या त्या रचून घेते। आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त टाकू शकतो। इथे सगळ्या भाज्या टाकून झालेल्या आहेत। आता त्यावर ऑरेगॅनो आणि चिली फ्लेक्स आणि थोडंसं चीज टाकून घेते। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूला दिलेला बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। 5 ते 7 मिनिटांमध्ये स्वीट कॉर्नचा पिझ्झा सुद्धा बनवून तयार झालेला होता। तर आता हा मी बाजूला काढते आणि जो दुसरा पिझ्झा आहे तो पॅनमध्ये ठेवून गरम करते। तर अशा पद्धतीने हा मस्त असा स्वीट कॉर्नचा पिझ्झा तयार झाला आहे। आता मी तुम्हाला पिझ्झा बेसची बॅक साईड दाखवते, बिलकुल पण करपलेली नाही आहे। थोडंसं पाणी, अगदी 1 चमची सारखं पाणी टाकलं ना तर त्या वाफेमध्ये छान असा शिजतो आणि बिलकुल करपत नाही। तर हा सुद्धा अशाच पद्धतीने मी झाकण लावून ठेवते आणि कुक करून घेते। 5 ते 7 मिनिटांमध्ये हा सुद्धा तयार होऊन जाईल। तुम्ही जर अजून बनवला नसेल या पद्धतीने तर एकदा नक्की बनवून बघा, आणि मुलं खरंच खूप आवडीने खातात। आता मी हा कट करून घेते। तर माझ्याकडे इथं पिझ्झा कटर आहे, तर मी पिझ्झा कटरनी कट करून घेते। सुरीने सुद्धा पटकन असा कट होतो।
गरम होतं पिझ्झा म्हणून थोडेसे हाताला चटके बसत होते, तर इथे मी कट करून 4च कट केलेले आहे. मुलांना वाटायला हवं की बाहेरचा जसा मिळतो तसाच बनवलेला आहे म्हणून. तर इथं बॅक साईड पण मस्त अशी क्रिस्पी झालेली आहे, बिलकुल करपलेली नाही. तर दुसरा पिझ्झासुद्धा अशा पद्धतीने बनवून झालेला आहे. तर इथे मी तुम्हाला चेक करून दाखवते. हा पिझ्झा पण एका प्लेटमध्ये काढून कट करून सर्व करून घेते. अशा पद्धतीने दोघं पिझ्झा तयार झालेले आहे. टोमॅटो केचपसोबत हा पिझ्झा खायला खूप छान लागतो. तुम्हाला हा आजचा रेसिपी व्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा. नातेवाईकांसोबत मैत्रिणींसोबत व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूला दिलेला बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. लवकरच भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. थँक्यू.